शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावर बागेश्वर बाबाचा माफीनामा माझं वक्तव्य वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आलं। कुणाची मनं दुखावली असल्यास मी माफी मागतो। बागेश्वर बाबाकडून दिलगिरी व्यक्त। धीरेंद्र शास्त्री आणि भूषण गवई भेटीवरून राजकीय कलगीतुरा। गवईंनी आता बाबासाहेबांचं नाव घेऊ नये, श्याम मानव यांचा प्रहार। तर हे सांगणारे श्याम मानव कोण? ते केवळ प्रसिद्धीसाठी बोलतात। मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा निशाणा। भाजपच्या बुवा बाबांकडून इतिहासाची मोडतोड। मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांनी बुवाला का रोखलं नाही? संजय राऊतांचा संतप्त सवाल। तर चुकीच्या विधानांचं समर्थन नाही, पण साधू संतांचा अपमान खपवून घेणार नाही, बन यांचा राऊतांवर हा पलटवार। नीलम गोऱ्हेंऐवजी अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवरती घ्या, तृप्ती देसाई यांची उपमुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी। गोऱ्हेंनी पक्ष संघटनेसाठी काही काम केलं नाही, देसाईंची टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई पुणे मिसिंग लिंकची पाहणी। 1 मे रोजी मिसिंग लिंक सर्वांसाठी खुला होईल। मुंबई पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासानं कमी होईल। एनसीईआरटीने मराठा साम्राज्याचा इतिहास दाखवणारा नकाशा हटवणं ही धोक्याची घंटा। शिवरायांच्या इतिहासावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू। कल्पना राजे भोसले यांची ही प्रतिक्रिया। अपात्र लाडक्या बहिणींना शासनाचा आता मोठा धक्का। निकषात न बसणाऱ्या 12,915 महिलांच्या खात्यावर टाच। अपात्र लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली। महिला आणि बालकल्याण विभागाची ही माहिती समोर। शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून हालचाली। 35 लाख शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ। परदेशी समितीच्या अहवालानंतर राज्य सरकार पाऊल उचलण्याचे संकेत, अशी सूत्रांची माहिती। परभणीमध्ये उष्माघातामुळे आता 37 वर्षीय व्यक्तीचा झाला मृत्यू। नानखेडा रोड भागातली घटना। नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद। काल लातूरमध्ये उष्माघाताने 9 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू।